5 निकषाची कसून तपासणी सुरू। पहिल्याच टप्प्यात 20 लाख लाडक्या बहिणी अपात्र। 5 निकष लावून संपूर्ण महाराष्ट्रातील अर्जाची छाननी होणार आहे, असं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं। ते निकष कोणते? पुढील प्रमाणे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी सरकारनं आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे। त्यानुसार अर्जाची छाननी होईल। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला असतील तर लाभ मिळणार नाही। एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या अर्जाबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे। एखादा लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल तर त्याला या योजनेतून 1000 रुपये आधीच मिळतात। त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे 500 रुपये देऊन 1500 रुपयापर्यंतचा फरक भरून काढला जाईल। 4 चाकी वाहनं असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे। त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे। अशा महिला लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही। आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जाची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई-केवायसी सुद्धा केली जाणार आहे। विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 20 लाख शेतकरी महिलांच्या लाभाला कात्री लावण्यात येणार आहे। या महिलांना वार्षिक 18,000 रुपयांऐवजी नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणारे 6,000 आणि थेट लाभ हस्तांतर योजनेत मिळालेल्या लाभाची रक्कम वजा करून पैसे देण्यात येणार आहेत।